मी पांडुरंग कुलकर्णी छत्रपती संभाजीनगरहून शब्दामृततर्फे आयोजित केलेल्या या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीस्थळ जे आहे या ठिकाणी सेल्युलर जेलला, त्या ठिकाणी आता आलोय। आमची 5 ते 6 दिवस जवळपास ही सहल झाली। अतिशय थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता हा। साधारणपणे शालेय जीवनात वीर सावरकरांबद्दल पाठ्यपुस्तकात फार कमी माहिती मिळते। या सहलीमध्ये एकंदर वीर सावरकरांबद्दल श्री पार्थ बावस्कर आणि शरद पोंक्षे या दोघांनी अक्षरशः सावरकर आमच्या समोर उभं केलेत। त्यांनी देशाप्रती त्यांचं डेडिकेशन, समर्पण, संपूर्ण सावरकर कुटुंब उद्ध्वस्त झालं या बाबी इतिहासात आम्हाला कधी कळल्या नाहीत। त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या व्याख्यानमालेतून आम्हाला या सगळ्या बाबी कळाल्या। सावरकरांसारखी देशभक्ती आताच्या तरुण पिढीला सुद्धा आवश्यक आहे। जरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी स्वातंत्र्योत्तर काळात आपलं भारतीय संस्कृती, हिंदू समाज यांची पुनर्बांधणी करण्याची देखील गरज आहे। पाश्चात्याचं अनुकरण करण्याकडे आजकालच्या तरुण पिढीचा कल आहे। त्यामुळे शब्दामृततर्फे आयोजित केलेल्या सहलीच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला देखील सावरकर कळतील आणि त्या माध्यमातून आपली पुढची तरुण पिढी घडेल असा मला विश्वास वाटतो। धन्यवाद।